राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघूया MCQ नंबर 10. यामध्ये सेट 2, सेट 3 आणि सेट 4 क्वेश्चन अँड आन्सर ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ PSA ऑक्सिजन प्लांट. सेट 2 क्वेश्चन नंबर 1. व्हॉट प्रेशर डज अन एक्झॉस्ट गॅसेस हॅव? एक्झॉस्ट गॅसेसचा प्रेशर किती असतो? ऑप्शन ए मीडियम लेवल प्रेशर, ऑप्शन बी लो प्रेशर, ऑप्शन सी नो प्रेशर, ऑप्शन डी हाय प्रेशर. तर एक्झॉस्ट गॅसेसचा प्रेशर हा हाय प्रेशर असतो. ऑप्शन डी हाय प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द लो फ्रिक्वेन्सी नोट ऑफ ॲन एक्झॉस्ट गॅस? एक्झॉस्ट गॅसची कमी फ्रिक्वेन्सी किती असते? म्हणजे लो फ्रिक्वेन्सी एक्झॉस्ट गॅसची किती नोट डाऊन केली असते? ऑप्शन ए 50 to 500 हर्ट्ज, ऑप्शन बी 5 to 10 हर्ट्ज, ऑप्शन सी 3000 to 10,000 हर्ट्ज, ऑप्शन डी 30,000 to 2 lakh हर्ट्ज. तर एक्झॉस्ट गॅसची लो फ्रिक्वेन्सी ही 50 ते 500 हर्ट्ज एवढी असते. ऑप्शन ए 50 to 500 हर्ट्ज. नेक्स्ट क्वेश्चन. विथ मल्टिपल स्टॅगिंग अ सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर कॅन अचीव हायर आउटपुट प्रेशर ग्रेटर दॅन. मल्टिपल म्हणजे सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसरमध्ये हायर आउटपुट प्रेशर हे किती मिळते? ऑप्शन ए 1.5 MPa, ऑप्शन बी 3.0 MPa, ऑप्शन सी 5.1 MPa, ऑप्शन डी 6.9 MPa. तर सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसरमध्ये हायर आउटपुट प्रेशर हा 6.9 MPa पेक्षा जास्त मिळतो. ऑप्शन डी 6.9 MPa. नेक्स्ट क्वेश्चन. During a refrigeration cycle, heat is rejected by the refrigerant in a. रेफ्रिजरेशन सायकलमध्ये रेफ्रिजरंट हीट रिजेक्ट करतो आणि हे कुठे होते? ऑप्शन ए कंडेन्सर, ऑप्शन बी कॉम्प्रेसर, ऑप्शन सी इव्हॅपोरेटर, ऑप्शन डी एक्सपेन्शन वॉल्व. तर रेफ्रिजरेशन सायकलमध्ये रेफ्रिजरंट हीट रिजेक्ट करतो कंडेन्सरमध्ये. ऑप्शन ए कंडेन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द मेन फंक्शन ऑफ झिओलाइट फिल्टर थ्रू विच एअर पासेस इज. झिओलाइट फिल्टरचे मुख्य कार्य कोणते आहे ज्यामध्ये एअर पास होते? तर ऑप्शन ए टू रिमूव्ह नायट्रोजन, ऑप्शन बी टू रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन सी टू रिमूव्ह सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन डी टू रिमूव्ह एक्स्ट्रा वॉटर कंटेंट ऑफ द ॲटमॉस्फेरिक एअर. तर झिओलाइट फिल्टरचे मुख्य कार्य हे नायट्रोजन एअरला रिमूव्ह करण्याचे असते. ऑप्शन ए टू रिमूव्ह नायट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ह्युमिड एअर ऑन द डिलिव्हर्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर? तर जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन होते त्यामध्ये ह्युमिड एअरचा काय परिणाम होतो? ऑप्शन ए द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन मे बी रिड्यूस बाय 70%, ऑप्शन बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन मे बी रिड्यूस बाय 21%, ऑप्शन सी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन मे बी इंक्रीज बाय 100%, ऑप्शन डी नो ऑक्सिजन डिलिव्हरी मे आकर. तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये ह्युमिड एअरचा परिणाम हा द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन मे बी इंक्रीज बाय 100%. तर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच स्टेटमेंट इज फॉल्स अबाउट द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर? ऑप्शन ए ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन goes down as the flow keeps on increasing,
Option B, if the flow is at 1 liter per minute, the oxygen concentration is nearly 96%. Option C, at nearly 2 liter per minute, the concentration goes at 95%. Option D, at flows 5 liter per minute, the concentration is nearly 100%. तर जेव्हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, गोज डाऊन होईल, तेव्हा फ्लो कीप्स ऑन द इन्क्रीजिंग असं होत नाही. म्हणजेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनमध्ये 1 लिटर जर फ्लो असेल तर कॉन्सन्ट्रेशन हा 96% असते, आणि 2 लिटर पर मिनिट कॉन्सन्ट्रेशन असेल एअरचं तेव्हा तो 95% होते, आणि 5 लिटर पर मिनिट एवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तर 100% एवढं त्याचं काय असते, फ्लो असते. म्हणजेच ऑप्शन ए हे वाक्य खोटे आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन गोज डाऊन ॲज द फ्लो कीप्स ऑन इन्क्रीजिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ लो व्होल्टेज ऑन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. तर लो व्होल्टेजचा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनवर काय परिणाम होतो. ऑप्शन ए, ओव्हरहीटिंग द मशीन ड्यू टू द इनसफिशियंट रनिंग ऑफ द मोटर. ऑप्शन बी, क्लॉगिंग ऑफ द इनलेट फिल्टर ड्यू टू द accumulation of dust particle. Option C, blockage of the bacterial filter due to the accumulation of dust particle. Option D, no effect of low voltage on the functioning. तर लो व्होल्टेजचा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनवर परिणाम म्हणजे ओव्हरहीटिंग द मशीन ड्यू टू द इनसफिशियंट रनिंग ऑफ द मोटर. तर मोटर योग्यरित्यानं फिरत नसल्यामुळे ओव्हरहीटिंग होते मशीनची. ऑप्शन ए, ओव्हरहीटिंग द मशीन ड्यू टू द इनसफिशियंट रनिंग ऑफ द मोटर. नेक्स्ट क्वेश्चन, द मेन फंक्शन ऑफ एक्सटर्नल कोर्स फिल्टर थ्रू विच द ॲटमॉस्फेरिक एअर पासेस. तर एक्सटर्नल कोर्सेस फिल्टरमधील चा कार्य काय आहे. ऑप्शन ए, टू रिमूव्ह द डस्ट पार्टिकल. ऑप्शन बी, टू कॉन्सन्ट्रेट रूम एअर. ऑप्शन सी, to remove bacteria in the room air. Option D, to remove viruses in the room air. तर कोर्स फिल्टर, एक्सटर्नल कोर्स फिल्टरचा मुख्य कार्य आहे की टू रिमूव्ह द डस्ट पार्टिकल. ऑप्शन ए, टू रिमूव्ह द डस्ट पार्टिकल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द स्टेटमेंट रिगार्डिंग द मेंटेनन्स ऑफ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इज ट्रू. तर खालीलपैकी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनच्या मेंटेनन्सबद्दल कोणते वाक्य खरे आहे. ऑप्शन ए, द एक्सटर्नल कोर्स फिल्टर हॅज टू बी वॉश्ड एव्हरी डे. ऑप्शन बी, द इनलेट फिल्टर हॅज टू बी रिप्लेस्ड आफ्टर 1 वीक. ऑप्शन सी, द इनलेट फिल्टर शुड बी वॉश्ड. ऑप्शन डी, द लाईफ ऑफ द जिओलाइट क्रिस्टल इज एक्सपेक्टेड टू बी नियरली 365 days. ऑप्शन ई, बॅक्टेरियल फिल्टर मस्ट बी चेंज वन्स इन 10 years. तर जिओलाइट क्रिस्टल हे जवळपास 365 दिवसांनी बदलवावे, म्हणजे 1 वर्षांनी बदलवावे जिओलाइट. तर ऑप्शन डी, द लाईफ ऑफ जिओलाइट क्रिस्टल इज एक्सपेक्टेड टू नियरली 365 days हे वाक्य खरे आहे. ऑप्शन डी. सेट 3 यामध्ये क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द लाईफ ऑफ जिओलाइट. तर जिओलाइटचे आयुष्यमान काय आहे. ऑप्शन ए, 1 year. ऑप्शन बी, 2 years. ऑप्शन सी, 10 years. ऑप्शन डी, 3 to 5 years. तर या प्रश्नाच्या कीमध्ये काही ठिकाणी 10 years आणि काही ठिकाणी 3 to 5 years असे दिलेले आहे. परंतु जिओलाइटचे म्हणजे जो PSC ऑक्सिजन प्लांट आहे याची लाईफ ही 10 वर्ष आहे, आणि जिओलाइटची लाईफसुद्धा 10 वर्ष आहे. परंतु जिओलाइट जेव्हा ऑक्सिजन प्लांटमध्ये जिओलाइट उपयोगात आणले जाते तेव्हा ते 3 ते 5 वर्षांनी बदलवल्या जाते. म्हणून या ठिकाणी याचे उत्तर होईल ऑप्शन डी, 3 to 5 years. त्यामुळे
या प्रश्नाच्या म्हणजे नेहमी CBT बेस जे क्वेश्चन ॲन्सरची क्वेश्चन बँक आहे त्यामध्ये काही ठिकाणी याचं ॲन्सर 10 इयर दाखवलेलं आहे, परंतु जिओलाइट हा 3 ते 5 वर्षांनी बदलावा लागत असल्यामुळे याचं लाईफ होईल ऑप्शन डी 3 to 5 इयर. ही स्टुडंटनी नोट डाऊन करावी. व्हॉट इज द फंक्शन ऑफ एअर ड्रायर? तर एअर ड्रायरचे कार्य काय आहे? ऑप्शन ए टू कूल द एअर, ऑप्शन बी टू रिमूव्ह द पार्टिकल फ्रॉम एअर, ऑप्शन सी ए अँड बी बोथ, ऑप्शन डी टू कूल द PSA युनिट. तर एअर ड्रायरचे मुख्य कार्य आहे की एअरला कूल करणे आणि रिमूव्ह द पार्टिकल फ्रॉम एअर आणि हवेतील पार्टिकल वेगळे करणे. म्हणून याचं उत्तर होईल ऑप्शन सी ए अँड बी बोथ. नेक्स्ट क्वेश्चन, व्हिच काइंड ऑफ द वॉल इन PSA युनिट? कुठल्या प्रकारची वॉल PSA युनिटमध्ये उपयोगात येते? ऑप्शन ए हँड ऑपरेटेड वॉल, ऑप्शन बी निडल वॉल, ऑप्शन सी सोलेनॉइड वॉल, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. तर PSA युनिटमध्ये सोलेनॉइड वॉल उपयोगात येते. नेक्स्ट क्वेश्चन, इन PSA युनिट फर्स्ट सिलेंडर इज प्रेशराइज देन सेकंड सिलेंडर इज. जेव्हा PSA युनिटमध्ये पहिला सिलेंडर हा प्रेशराईज झाला तेव्हा दुसरा सिलेंडर काय करतो? तर ऑप्शन ए कूलिंग डाऊन, ऑप्शन बी रिमूव्हिंग नायट्रोजन, ऑप्शन सी क्लिनिंग द एअर, ऑप्शन डी रिमूव्हिंग ऑइल. तर पहिला सिलेंडर प्रेशराईज झाल्यानंतर दुसरा सिलेंडर हा नायट्रोजनला रिमूव्ह करतो, रिड्यूस करतो, म्हणजे ऑप्शन बी रिमूव्हिंग नायट्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द डिव्हाइस व्हिच इज यूज टू मेजर द हॉटनेस आर कोल्डनेस ऑफ ॲन ऑब्जेक्ट. तर हॉटनेस म्हणजे गरमपणा आणि थंडपणा एखाद्या ऑब्जेक्टचं मोजायचं असेल तर कुठल्या प्रकारचा डिव्हाइस उपयोगात येतो? ऑप्शन ए पिकोमीटर, ऑप्शन बी बॅरोमीटर, ऑप्शन सी नॅनोमीटर, ऑप्शन डी थर्मामीटर. तर थर्मामीटर म्हणजे गरमपणा आणि थंडपणा मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग केला जातो. ऑप्शन डी थर्मामीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नॉर्मल टेम्परेचर ऑफ हेल्दी पर्सन? तर ऑप्शन ए 37 डिग्री सेंटीग्रेड, ऑप्शन बी 37 डिग्री फॅरेनहाइट, ऑप्शन सी 37 केल्विन, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर सुदृढ व्यक्तीचं नॉर्मल तापमान, शरीराचे नॉर्मल तापमान हे 37 डिग्री सेंटीग्रेड एवढे असते. ऑप्शन ए 37 डिग्री सेंटीग्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रीदिंग रेट इन ह्युमन बीइंग्स इन नॉर्मल कंडिशन. तर सामान्य स्थितीत मनुष्याचे ब्रीदिंग रेट, श्वास घेण्याची प्रक्रिया ही कशी असते? ऑप्शन ए 12 to 15 टाइम्स इन ए मिनिट, ऑप्शन बी 15 to 18 टाइम्स इन ए मिनिट, ऑप्शन सी 18 to 22 टाइम्स इन ए मिनिट, ऑप्शन डी 22 to 25 टाइम्स इन ए मिनिट. तर सामान्य स्थितीमध्ये मनुष्याचे श्वासोच्छ्वास ब्रीदिंग रेट हा 15 ते 18 टाइम्स इन ए मिनिट, एका मिनिटाला 15 ते 18 वेळा श्वास घेतला जाते, ब्रीदिंग रेट असतो. ऑप्शन बी 15 to 18 टाइम्स इन ए मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रेग्युलेशन इज प्रिफर्ड विथ अ DC जनरेटर? तर DC जनरेटरमध्ये रेग्युलेशन कशा पद्धतीचं असते? ऑप्शन ए 100% रेग्युलेशन, ऑप्शन बी 1% रेग्युलेशन, ऑप्शन सी 50% रेग्युलेशन, ऑप्शन डी इन्फिनाइट रेग्युलेशन. तर DC जनरेटरमध्ये 1% रेग्युलेशन हा प्रिपेअर केला जातो. ऑप्शन बी 1% रेग्युलेशन. नेक्स्ट क्वेश्चन, इन ए DC जनरेटर द मॅग्नेटिक न्यूट्रल एक्सिस coincide with the geometrical neutral axis when?
DC जनरेटरमध्ये मॅग्नेटिक न्यूट्रल एक्सिस कोइन्साइड हा होते जायमेट्रिकल आणि न्यूट्रल एक्सिसला केव्हा? ऑप्शन ए, द जनरेटर रन्स ऑन फुल लोड. ऑप्शन बी, देर इज नो लोड ऑन द जनरेटर. ऑप्शन सी, जनरेटर रन्स ऑन ओव्हरलोड. ऑप्शन डी, द जनरेटर रन्स ऑन डिझाईन स्पीड. तेव्हा DC जनरेटरमध्ये मॅग्नेटिक न्यूट्रल एक्सिस हा कोइन्साइड होते जायमेट्रिकल न्यूट्रल एक्सिसला जेव्हा देर इज नो लोड ऑन द जनरेटर, जनरेटरवर लोड नसेल तेव्हा DC जनरेटरमध्ये मॅग्नेटिक न्यूट्रल एक्सिस आणि जायमेट्रिकल न्यूट्रल एक्सिस हे कोइन्साइड होते. ऑप्शन बी, देर इज नो लोड ऑन द जनरेटर. नेक्स्ट क्वेश्चन, नाउडेज DC मोटर इज वाइडली यूज इन. DC मोटर हे कशासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात येते? ऑप्शन ए, पंपिंग सेट. ऑप्शन बी, मशीन शॉप. ऑप्शन सी, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. ऑप्शन डी, एअर कॉम्प्रेसर. तर DC मोटर ही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक ट्रॅक्शन घेण्यासाठी वापरली जाते. ऑप्शन सी, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. त्यानंतर सेट 4. सेट 4मध्ये क्वेश्चन नंबर 1, सॉलेनॉइड वॉल्व्स आर ऑपरेटेड बाय. तर सॉलेनॉइड वॉल्व कशाने ऑपरेट केली जाते? ऑप्शन ए, AC or DC. ऑप्शन बी, न्यूमॅटिक. ऑप्शन सी, हायड्रॉलिक. ऑप्शन डी, नन ऑफ द अबाव. तर सोलेनॉइड वॉल्व ही AC आणि DC ह्या दोघांनीसुद्धा ऑपरेट केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, रेफ्रिजरेशन इज रिक्वायर्ड फॉर. रेफ्रिजरेशन हे गरजेचं आहे कशासाठी? ऑप्शन ए, क्रायोजेनिक जनरेशन और स्टोरेज ऑफ ऑक्सीजन. ऑप्शन बी, मॉइस्चर सेपरेशन फ्रॉम ऑक्सीजन और एयर. ऑप्शन सी, बोथ ए एंड बी. ऑप्शन डी, नन ऑफ द अबाव. तर रेफ्रिजरेशन हे क्रायोजेनिक जनरेशन आणि स्टोरेज ऑफ ऑक्सिजनसाठी आणि मॉइस्चर सेपरेशन फ्रॉम ऑक्सिजन अँड एअरसाठी वापरल्या जाते. म्हणून ऑप्शन सी, बोथ ए अँड बी हा त्याचा ॲन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज PLC. तर PLC काय आहे? ऑप्शन ए, कंट्रोल सिस्टीम. ऑप्शन बी, सेन्सर. ऑप्शन सी, स्विचेस. ऑप्शन डी, नन. तर PLC ही कंट्रोल सिस्टीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हीटिंग अँड ह्युमिडिफिकेशन डन इन. ऑप्शन ए, विंटर एअर कंडिशनिंग. ऑप्शन बी, समर एअर कंडिशनिंग. ऑप्शन सी, बोथ ऑफ द मेन्शन्ड. ऑप्शन डी, नन ऑफ द मेन्शन्ड. तर हीटिंग अँड ह्युमिडिफिकेशन हे विंटर एअर कंडिशनिंगमध्ये वापरल्या जाते. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 एंगस्ट्रॉम युनिट. तर 1 एंगस्ट्रॉम युनिटची किंमत काय आहे? ऑप्शन ए, 10⁻⁻8 सेंटीमीटर. ऑप्शन बी, 10⁻⁻10 सेंटीमीटर. ऑप्शन सी, 10⁻⁻9 सेंटीमीटर. ऑप्शन डी, 10⁻⁻12 सेंटीमीटर. तर 1 एंगस्ट्रॉम युनिटची किंमत ही 10⁻⁻8 सेंटीमीटर एवढी असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अनदर नेम ऑफ फिजिकल ॲडसॉर्प्शन. तर फिजिकल ॲडसॉर्प्शनचे दुसरे नाव काय आहे? ऑप्शन ए, ॲडसॉर्प्शन. ऑप्शन बी, ॲब्सॉर्प्शन. ऑप्शन सी, फिजिओसॉर्प्शन. ऑप्शन डी, सोरप्शन. तर फिजिकल ॲडसॉर्प्शनचे दुसरे नाव हे फिजिओसॉर्प्शन आहे. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, फिजिकल ॲडसॉर्प्शन fill in the blanks with increase in temperature. Option A, increase. Option B, decrease. Option C, fluctuates. Option D, remains same. तर फिजिकल ॲडसॉर्प्शन increases with increase in temperature. फिजिकल ॲडसॉर्प्शनमध्ये टेम्परेचर जर फिजिकल ॲडसॉर्प्शन इन्क्रीज झाला तर टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज होते. म्हणजे टेम्परेचर वाढला तर फिजिकल ॲडसॉर्प्शन इन्क्रीज होते.
Option A, increase. Adsorption is the attachment of particle to a fill in the blank surface. तर ॲडसॉर्प्शन हे पार्टिकलचे अटॅचमेंट कुठनासोबत होते, कुठल्या सरफेससोबत होते? ऑप्शन ए प्लेन सरफेस, ऑप्शन बी कर्ड सरफेस, ऑप्शन सी सॉलिड सरफेस, ऑप्शन डी स्पेरिकल सरफेस. तर ॲडसॉर्प्शन ही अटॅचमेंट ऑफ पार्टिकल टू ए सॉलिड सरफेस आहे. ऑप्शन बी सॉलिड. नेक्स्ट क्वेश्चन. डिसॉर्प्शन इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ. डिसॉर्प्शन ही रिव्हर्स प्रोसेस आहे ती कुणाची? ऑप्शन ए फिजिओकेमेट्रिक्स, ऑप्शन बी रेफ्रिजरेशन, ऑप्शन सी थर्मोडायनामिक, ऑप्शन डी ॲडसॉर्प्शन. तर डिसॉर्प्शन ही ॲडसॉर्प्शनची रिव्हर्स प्रोसेस आहे. ऑप्शन डी ॲडसॉर्प्शन. नेक्स्ट क्वेश्चन. ॲम्बियंट एअर कंटेन फिल इन द ब्लँक्स स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर वेपर. तर ॲम्बियंट एअरमध्ये कोणत्या प्रमाणात वॉटर वेपर असतात? ऑप्शन ए स्मॉल, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी हाय, ऑप्शन डी नन ऑफ दीज. तर ॲम्बियंट एअरमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर वेपर असतात. ऑप्शन ए स्मॉल. अशा प्रकारे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्या गरजू मित्रांना शेअर करा. अजूनपर्यंत राज एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद.